महाराज यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. मॅचचा सुरुवात पहिला बॉल. राजू कंग यांनी पहिला बॉल चांगल्या प्रकारे खेळलाय, पलटवार केलाय, क्षेत्ररक्षक येतील का नाही. पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे, ईट का जवाब पत्थर से. राजू कंग यांच्या बॅट मधून आलाय या डावातला पहिला चौकार. राजू कंग, हो काय फटका खेळलाय. राजू कंग यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी राजू कंग यांचा फटका आहे तुफानी, आणि राजू कंग नावाची मैदानाच्या आतमध्ये आले सुनामी. पण राजू कंग आणि यांच्या बॅट मधून जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर थोडेसे शफल झाले आणि तदनंतर मागचा पाय वाकवला आणि बॉलला अगदी लॉंग लेगला पाठवलंय. सीमारेषा पार षटकार. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते राजू कंग यांचे. अप्रतिम फटका होता. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो, आणि तो फटका इथे खेळलेला आहे. राजू कंग, काय फटका होता. नंतर जर पाहिलं तर धावांची गती कुठेतरी थांबले. फटका चांगला खेळलाय, बॉलने गॅप शोधलाय, बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. राजू कंग यांचा कलात्मक फटका. धावा मिळतील केसीएफ फायटर कराडला 4. रोहित पाटील आणि राजू कंग हे असे खेळाडू आहेत ज्यांनी क्रिकेटचा बराच काळ कराड तालुक्यावर साठी गाजवलाय. आणि यावेळेस राजू कंग गाजवत असताना राजू कंग यांच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. SPL दमदार षटकार. थँक्यू. राजू कंग यांचे हात चांगल्या प्रकारे चालतात, आणि या बॉल वरती काय फटका खेळलाय. फ्लॅट आणि पॅरल षटकार होता. राजू कंग यांनी बॉल ऑन साइडला खेचला आणि पाठवला जागेवरतूनच सरळ 6 धावेंसाठी. धावसंख्येचा पाठलाग करताना आलाय केसीएफ फायटर 4. पहिला बॉल. आता 12 बॉल मध्ये 21 धावांची गरज असताना यावेळेस पार राजू कंगच्या बॅट मधून आणखीन एक दमदार स्ट्रोक आलाय. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. राजू कंग ब्रँडेड चौकार. यावेळेला हाही फटका निघाला सीमारेषेच्या पलीकडे. तडक फडक बेधडक कुसूर गावच्या राजू कंग यांचा फटका आलाय कडक. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. राजू कंग यांनी आता मात्र आपले इरादे स्पष्ट करायला सुरुवात केली. पहिला चौकार खेळला, अगदी सफल झाले. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा बॉल खेचून राजू कंग यांचे. समीर तयार. याही बॉल वरती आणखीन एक बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. राजू कंग मैदानाच्या आतमध्ये धुडगूस घालतायत, धुमाकूळ घालतायत, धिंगाणा घालतायत. मोठ्या फटक्यांचा केलीये धडाकेबाज बॅटिंग. थँक्यू डीजे. पण सलगचे 3 चौकार टोकलेत राजू कंग यांनी. एक आता 38 वरती खेळत आहेत. आता याही बॉल वरती 8व्या बॅटने प्रहार केलाय, बॉलने गॅप शोधलाय. हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आता मॅच अगदी सोपी करून टाकली आहे, आणि इथून पुढे अवघ्या 3 धावांची गरज आहे. अगदी जो वेळ खर्च झाला होता प्रिशा 11 पारंबे. चला कॅप्टन या विवेक शिंदे, आपण या लगेचच या ठिकाणी विनिंग टॉस या ठिकाणी केला जाईल. आणि वेळ गेलाय, आणि इथे हा बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे, आणि केसीएफ फायटर कराड या टीमने सामना जिंकलेला आहे. गोपी दादा प्रतिष्ठान या टीमला पुढील मॅचसाठी शुभेच्छा. 14 बॉल 46 धावांचा खेळ करणारा कराडचा बकासूर कुसूर गावचा राजू कंग ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच. तब्बल 6 चौकार आणि 3 षटकार आणि 328